नमस्कार। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागांवर पवारांचा विधानसभेच्या दृष्टीनं डोळा आहे। पवारांना सुरुवातीपासूनच भाजप आणि शिवसेनेला संपवायचं होतं। पवारांना 88 जागा आता विधानसभेला लढवायच्या आहेत आणि त्यासाठी शरद पवार अडून बसलेत अशी चर्चा आहे। कोणत्या आहेत त्या 88 जागा ज्या पवारांना विधानसभेसाठी हव्या आहेत आणि कोणत्या उद्धव ठाकरेंच्या आणि फडणवीसांच्या जागांवर पवारांचा डोळा आहे, चला तर बघूयात। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ शरद पवारांना एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्यासाठी आघाडीकडून हवा आहे। त्यासोबतच तुळजापूर आणि सांगलीची जागा देखील शरद पवारांना लढवायची आहे। सातारा हा तर शरद पवारांचा गड मानला जातो, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले यांना हरवण्यासाठी सातारा विधानसभेची जागा देखील पवारांना हवी आहे। त्यानंतर निलंगा ही जागा देखील पवारांना लढवण्याची इच्छा आहे। बीडमधील केज आणि गेवराई ही विधानसभेची जागा देखील शरद पवार मागत आहेत। शिर्डी विधानसभा मतदारसंघ देखील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात लढवण्याची शरद पवारांची इच्छा आहे। त्यासोबतच भाजपच्या ताब्यात असलेला कसबापेठ देखील पवारांना हवा आहे। पर्वती आणि खडकवासला ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे, हे दोन्ही मतदारसंघ पवारांना लढवण्याची इच्छा आहे। कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील आमदार आहेत, ही जागा देखील पवारांना हवी आहे। भोसरी आणि चिंचवड ही विधानसभा मतदारसंघ देखील पवारांना लढवायचे आहेत। दौंडमध्ये राहुल कुल यांना हरवण्यासाठी पवारांचा पहिलवान मैदानात असणार अशी पवारांची इच्छा आहे। त्यासोबतच पेन आणि येरोळी हे विधानसभा मतदारसंघ देखील या विधानसभेला पवार लढवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यासाठी शरद पवार अडून आहेत। नाशिक जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांना आपले उमेदवार द्यायचे आहेत। नाशिक पश्चिमची जागा, नाशिक मध्यची जागा, नाशिक पूर्वची जागा, चांदवड आणि बागलन या जागा देखील पवारांना हव्या आहेत। गिरीश महाजन यांना हरवण्यासाठी जामनेरमध्ये चाचपणी सुरू आहे, त्या ठिकाणी देखील शरद पवार आपला पैलवान मैदानात उतरवणार आहे। शिवसेनेच्या शिरपूर, सावंतवाडी, दापोली या जागा शरद पवार मागत आहेत। त्यासोबतच पाटणचे आमदार असलेले शंभूराज देसाई यांना धूळ चारण्यासाठी पाटणची विधानसभा मी लढवतो असं शरद पवारांचं म्हणणं आहे, अशी देखील चर्चा आहे। कोरेगाव आणि सांगोला ज्या ठिकाणी शहाजी बापू पाटील आमदार आहेत, ही जागा देखील शरद पवारांना हवी आहे। तानाजी सावंत यांचा विधानसभा मतदारसंघ अर्थात परांडा ही जागा देखील राष्ट्रवादीला सोडावी अशी मागणी शरद पवार करत आहेत। यासोबतच महाड, भायखळा, कोपरी, पाचपाकडी या जागा देखील शरद पवारांना या विधानसभेसाठी लढवायच्या आहेत। नांदगाव ज्या ठिकाणी पंकज भुजबळ यांचं एकेकाळी वर्चस्व होतं, ती जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात आणण्यासाठी शरद पवार यावेळी कसोशीनं प्रयत्न करत आहेत। त्यानंतर तासगाव, कवठे महाकाळ, शिराळा, जयंत पाटील यांची इस्लामपूर, कागल, चंदगड, चिपळूण, कराड उत्तर या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील शरद पवार आपले उमेदवार उतरवणार आहेत। त्यानंतर वाई, फलटण, पंढरपूर, माहोळ, माढा, उदगीर, अहमदपूर, परळी, आष्टी, बीड, माजलगाव, कर्जत, जामखेड, अहमदनगर शहर या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांचे उमेदवार मैदानामध्ये असणार आहेत। त्यानंतर पारनेर, राहुरी, कोपरगाव, अकोले, हडपसर, वडगाव शेरी, पिंपरी, मावळ आणि निश्चितच बारामती ज्या ठिकाणी अजित पवार मैदानात आहेत, हे विधानसभा मतदारसंघ देखील शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवणार आणि जिंकणार यासाठी ते प्रयत्न करत आहेत। इंदापूर, शिरूर, खेड, आळंदी, आंबेगाव, जुन्नर, श्रीवर्धन, अणुशक्तीनगर, मुंब्रा, कळवा आणि शहापूर या जागा तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शरद पवारांना जिंकायच्याच आहेत आणि त्यासाठी शरद पवार कसोशीनं प्रयत्न करत आहेत। विक्रमगड, देवळाली, दिंडोरी, निफाड, शिन्नर, येवला अर्थात छगन भुजबळ यांचा मतदारसंघ या ठिकाणी देखील शरद पवारांनी कंबर कसली आहे। कळवण, घनसावंगी, वसमत, पुसद, अहेरी, अर्जुनी, मोरेगाव, तुमसर, काटोल, सिंदखेड राजा आणि अळमनेर या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील शरद पवार आपले शिलेदार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत। तर हे होते 88 विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी शरद पवारांना आपले उमेदवार मैदानामध्ये उतरवायचे आहेत। त्यामध्ये आपण उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपच्या कोणत्या जागांवर शरद पवारांचा डोळा होता ते देखील बघितलं। आता या 88 जागा शरद पवारांना मिळतील का आणि यापैकी किती जागांवर शरद पवारांचा या विधानसभेला विजय होईल, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।